पांडुरंगाला साकडं घालू, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि पाऊस जर चांगल्या प्रकारचा झाला आपल्याला इतर ठिकाणी आपले जे तलाव आहेत आपल्या तलावामध्ये आपल्याला पाणी भरता येत, तलावात नेहमीप्रमाणे आपल्याला तलाव भरता येत. तुम्ही ते सेवक आकृती बंध तयार करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आता जो सेवकांचं हे होईल त्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन हा आकृतीबंध तयार केला जात आहे आणि त्यामध्ये सर्वांचं समाधान होईल. खरे की सोलापूर जिल्हा म्हणण्यापेक्षा मराठवाडा असेल, सोलापूर असेल, पुणे जिल्ह्यातला आमचा पूर्व भाग असेल, या अनेक भागामध्ये काय सांगलीतला काय कोपऱ्यातला भाग आहे, सोलापूर तरी पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस जादा झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे. या बाबतीमध्ये आता आपण वाट पाहतोय की पाऊस लवकरात लवकर पडावा. धरणं तर सगळी 100% भरलेली आहे. म्हणजे कॅनल चालू आहे, कॅनल तर तेवढेच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी वरच्या फाट्याला पाणी लगेच द्या, काही लोकांची खालच्या फाट्याला पाणी द्या. कॅनल आपल्याला मोठा करता येत नाही आणि धरणामध्ये पाणी आहे, परंतु शेवटी आपल्या कॅनलची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना अडचणी ह्या येत आहेत. आता एवढंच आपण पांडुरंगाला आता पाहत आलोय आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये. पांडुरंगाला साकडं घालू, लवकरात लवकर पाऊस पडू दे आणि पाऊस जर चांगल्या प्रकारचा झाला आपल्याला इतर ठिकाणी आपले जे तलाव आहेत आपल्या तलावामध्ये आपल्याला पाणी भरता येत, तलावात नेहमीप्रमाणे आपल्याला तलाव भरता येतील. दिसतंय तसं नसतं यामध्ये फायदा होतोय. साखर 75 रुपये गेली, पण कारखान्याकडे स्टॉक किती आहेत? कारखान्याकडे माझ्या माहितीप्रमाणे साठवणूक क्षमता आपल्याला माहिती, आपल्याला बँकेचं कर्ज असल्यामुळे कारखान्यात जसं कोटा मिळेल तसं ते विकत असतात. कारखान्याकडे थोडा कोटा मला वाटतं त्यांची जी साठवणूक क्षमता आहे त्यामध्ये कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मला वाटतं केंद्राने जाहीर केलेल्या या बाबतीमध्ये तपासणी ही निश्चित प्रकारे केली जाईल. पण थोडा फायदा शेतकऱ्यांना पण थोडा होतोय, परंतु ज्या कारखान्याकडे साखरेचा साठा जास्त आहे. वावडी मोती बंदावरनं बरीच चर्चा झाली, माघारी घ्यावा लागला. काय नक्की कारण आहे आणि आता काय त्याच्यावर पुढे? आकृती बंदाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की खरं तर आकृती बंद 17 वर्षानंतर पहिल्यांदा झाला आणि आपलं म्हणणं बरोबर आहे की आमच्या कृषी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये थोडं जरा काही अधिकाऱ्यांना, काही संघटनेच्या लोकांना, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी 1500 खातेदारावरती एक कृषी सेवक असं त्यांची ती कृषी सहाय्यकाची त्यांनी नेमणूक केली. खरं तर आपल्याला माहिती आहे आपल्या भागात ठीक आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा, कोकण काय भागामध्ये आपल्याला माहिती आहे, डोंगराळ भागामध्ये की संख्या ग्राहक म्हणजे संख्या एकच शेतकऱ्याची संख्या त्यामुळे तिथं ती सेवकांची संख्या तिथं कृषी सेवकांची तिथं कमी झाली. त्यामुळे खरं तर तो उद्रेक सगळ्या सेवकांचा होता आणि काही ठिकाणी जादा आणि काही ठिकाणी कमी अशी सेवकांची आकृतीबंधामध्ये संख्या झाली होती. या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी सूचना आमच्या अधिकाऱ्यांना दिल्या आणि त्या बाबतीमध्ये हा बॅलन्स करा आणि भौगोलिक क्षेत्राचा सगळ्याचा विचार करून तुम्ही ते सेवक आकृतीबंध तयार करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आता जो सेवकांचं हे होईल त्या बाबतीमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन हा आकृतीबंध तयार केला जात आहे आणि त्यामध्ये सर्वांचं समाधान होईल.